मी फक्त 30 दिवसामध्ये माझं 2 किलो वजन वाढवलं होतं, ते पण कुठल्याही सप्लिमेंटशिवाय, कुठल्याही जिमशिवाय. आय नो इट्स क्रेझी. तुम्हाला वाटेल की 2च किलो तर वाढले, त्यात काय एवढं. पण तुम्ही जर खरंच वजन वाढवण्याचा ट्राय करून बघितला असेल तर तुम्हाला कळेल की एवढं खाऊनसुद्धा ग्रॅम्समध्ये वजन पण नाही वाढत, उलट कमी व्हायला लागतं. आणि ऑनेस्टली हे इतकं इझी नाही आहे. मी ज्यावेळी माझी वेट गेन जर्नी सुरू केलं होतं त्यावेळी माझं वजन 43 होतं, 43 किलो. आणि आत्ता माझं वजन आहे 46.5 किलो, म्हणजे 46.5 किलो. यूट्यूबवरती हजारो व्हिडिओज आहेत वेट गेनसाठीचे, पण ॲक्च्युअली काय वर्क करतं हे कुणीच सांगत नाही, कारण ते त्या प्रोसेसमधून जात नसतात. त्यामुळे जे ॲक्च्युअली प्रॉब्लेम येतात, एक भूकच लागत नाही आहे, पचतच नाही आहे, किती खायचं आणि काय काय खायचं, जिम करायची का, कुठले सप्लिमेंट्स घ्यायचे का, वे प्रोटीन घ्यायचे का, नक्की करायचं काय हे अजिबात कळत नाही. मार्च 2026मध्ये माझं वेट गेन जर्नी चालू केलं होतं. वेट गेन चॅलेंज घेतलं होतं मी 30 दिवसासाठी. मला माहिती होतं की 30 डेजमध्ये माझं जे डिझायर वेट आहे, जे मला वेट पाहिजे ते अचीव नाही होणार आहे, बिकॉज इट टेक्स टाइम्स, राईट. मला बघायचं होतं की माझं वजन का वाढत नाही आणि खूप वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करायच्या होत्या आणि कन्सिस्टंट राहायचं होतं मेन म्हणजे. त्यामुळे मी हे चॅलेंज घेतलं होतं आणि यूट्यूबवरती आणि इंस्टाग्रामवरती दोन्हीकडे मी शेअर करत होते. आणि 30 डेज झाल्यानंतर माझं 2 किलो वजन वाढलं होतं, जे मी व्हिडिओमधून दाखवलं सुद्धा होतं. त्यानंतर माझा जो DM भरला आहे ना की डाएट प्लॅन सांग, हे सांग, ते सांग, त्यासाठी मला हा व्हिडिओ करायला लागते. आणि मी अजूनही माझ्या वेट गेन जर्नीमध्ये आहे. मी अजूनही माझा डाएट फॉलो करते, कारण विजिबल ट्रान्सफॉर्मेशनसाठी जे मला ॲक्च्युअलमध्ये वेट पाहिजे त्याच्यासाठी थोडा वेळ लागतो. ॲटलिस्ट 90 डेज तरी लागतात कुठल्याही ट्रान्सफॉर्मेशनसाठी. जर तुम्ही जिमसुद्धा करताय तेव्हाही तुम्हाला ॲटलिस्ट कमीत कमी 90 दिवस तरी लागतातच. आणि मेन रिझल्ट तुमचा 6 महिन्यानंतर सुरू व्हायला लागतो. त्यामुळे कन्सिस्टन्सी इज द ओनली की. आणि मी आत्ता कुठल्या गोष्टी फॉलो करते, जिम करते का, एक्सरसाइज करते का, काय खाते, किती खाते, भूक कशी लागते मला, कुठले सप्लिमेंट्स घेते का, घेते तर का घेते, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमधून मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. सो लेट्स स्टार्ट विथ टिप नंबर 1, दॅट इज कॅल्क्युलेट कॅलरीज. आता आपलं वजन वाढण्याचं मेन रिझन म्हणजे कॅलरीज. आणि आपण रोज जे काही खातो त्यातून आपल्याला कॅलरीज म्हणजे एनर्जी मिळत असते. आता आपल्या शरीराला चालायला म्हणजे रोजची कामं करायला, श्वास घ्यायला, बोलायला, इकडे तिकडे फिरायला जेवढी कॅलरीज लागते ती म्हणजे मेंटेनन्स कॅलरी. म्हणजे मला माझी रोजची कामं करायला, माझ्या बॉडीला सर्वाईव्ह करायला रोज 1500 कॅलरीज लागतात. आत्ता जर मला वजन वाढवायचं असेल तर मला या मेंटेनन्स कॅलरीजपेक्षा सरप्लस कॅलरीज करायच्या, म्हणजे 300-400 कॅलरीज एक्स्ट्रा खायच्यात. म्हणजे आता मला 1500 कॅलरीज मेंटेनन्स कॅलरी आहे, तर मला 1800 ते 2000 कॅलरी रोज इंटेक करावा लागेल. तेव्हा माझं वजन वाढायला सुरुवात होईल. आणि वजन कमी करण्यासाठी याच्या उलटं म्हणजे मेंटेनन्स कॅलरीपेक्षा कमी खाल्लं की आपलं वजन कमी व्हायला लागतं. आता मी हे एवढं डीपमध्ये का सांगते आहे, कारण ह्याच्या पुढचं काम तुम्हाला करायचं आहे की तुम्हाला रोज किती मेंटेनन्स कॅलरीज लागतात हे तुम्हाला मोजायचं आहे. आता हे कसं मोजणार? ChatGPT जिंदाबाद. आता ChatGPT हे तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल, नसेल तरीही प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता किंवा गुगल जेमिनायसुद्धा यूज करू शकता. आता त्याला सिम्पली काय सांगायचं की आपल्या मेंटेनन्स कॅलरीज मोज. आता डायरेक्ट नाही सांगायचं की आपल्या मेंटेनन्स कॅलरीज मोज. त्याला असं सांगायचं, मी कोण आहे, माझं नाव, व्हॉटएव्हर, त्यानंतर माझं वय इतकं आहे, माझं आत्ताचं वजन जे आहे ते सांगायचं, त्यानंतर तुमची हाईट, तुम्ही काय काम करता आत्ता, तुम्ही स्कूल गोईंग आहात, ऑफिस गोईंग आहात, बाहेर जात आहे, घरीच आहात, घरची कामं करताय, काहीही दिवसभराचे जे कामं करता ते त्याला सांगा. आणि त्याला सांगायचं की मला माझी मेंटेनन्स कॅलरीज किती आहे हे सांग. आणि त्यानंतर मला वजन वाढवण्यासाठी मला किती कॅलरीज गरजेच्या आहेत ते सुद्धा सांग. हे सगळं तुम्हाला टाईप केल्यानंतर, हा प्रॉम्प्ट तुम्ही त्याला दिल्यानंतर तुमच्या मेंटेनन्स कॅलरीज आणि वजन वाढवण्यासाठी तुम्हाला ऑफकोर्स किती कॅलरीज लागणार आहेत हे सगळं तुम्हाला ChatGPT मोजून देईल. आता डोंट वरी अबाउट प्रॉम्प्ट. हा प्रॉम्प्ट मी डिस्क्रिप्शनमध्ये देतेच, तुम्ही कॉपी पेस्ट करू शकता, पण त्यामध्ये डिटेल्स तुमचे भरा आणि त्यानंतर तुम्ही ChatGPTला विचारू शकता. ओके, सो लेट्स मूव टू द टिप नंबर 2, दॅट इज डाएट. आता वजन वाढवण्यासाठी तुम्हाला कळलंच असेल की 400-500 एक्स्ट्रा कॅलरीज खायला लागतात, पण आपण ना आपल्या मेंटेनन्स कॅलरीजपेक्षा सुद्धा कमी जेवत असतो सरप्रायझिंगली. आणि त्यामुळे
आत्ता आपलं मेन गोल काय आहे की जास्त खायचं. आता जास्त खाल्लं तर आपल्याला पचत नाही, उलटी आल्यासारखं होतं. तेव्हा काय करायचं ते सांगते. आता तुम्ही समजा एक चपाती रोज खाताय, रोज म्हणजे जे दुपारी किंवा रात्री जेवताना रोज एक चपाती आणि थोडा भात खाताय, तर डायरेक्ट 2 चपाती खायला नाही लागायचं. ऑफकोर्स ते नाही पचणार आहे. आता तुम्हाला काय करायचं तर दिवसातून तुम्हाला 5 वेळा खायचं आहे, म्हणजे टोटल तुमच्या 5 मील्स झाल्या पाहिजे. एकतर नाश्त्यानंतर अजून एक मील, त्यानंतर लंचनंतर अजून एक मील आणि लास्टली डिनर. अशा तुम्हाला 5 मील टोटली दिवसामध्ये घ्यायच्यात. म्हणजे तुम्हाला दर 2 तासाला काहीतरी खायचंच आहे. आता काय खायचं हे सांगायच्या आधी मी काय नाही खायचं हे सांगते. सगळ्यात आधी तर तुमचा चहा बंद करा. सकाळी संध्याकाळी दोन्ही वेळी चहा बंद करा, कारण चहानं ॲक्च्युली भूक मरत असते. एनर्जी येते हे वगैरे ठीक आहे, पण आपली भूक मरत असते. आपल्याला भूक कमी लागायला लागते चहा पिल्याने. त्यामुळे प्लीज चहा बंद करा. चहासोबत बिस्किट खाताय, व्हॉटेवर खाताय, प्लीज बंद करा. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे वजन वाढवायचं आहे म्हणून काहीही खायचं, म्हणजे जंक फूड खायचं, बाहेरचं सतत खायचं, तेलकट वगैरे हे सगळं प्लीज. असं करून आपल्याला फॅट फक्त वाढवायचं नाही, आपल्याला हेल्दी वेट गेन करायचं आहे. त्यामुळे जंक फूड प्लीज अवॉइड करा. आता काय खायचं हे सांगते. सगळ्यात आधी सकाळी उठल्यानंतर रात्री 5 ते 6 मनुके एक ग्लासमध्ये भिजत घालायचे. त्यानंतर सकाळी उठल्यानंतर तेच मनुके आणि पाणी पिऊन टाकायचं. मनुके आयर्न रिच असतात, त्यामुळे ते वजन वाढायला सुद्धा हेल्प करतच असतात. शिवाय त्यासोबत तुम्हाला ड्रायफ्रूट्स खायचे आहेत. आता ड्रायफ्रूट्समध्ये बदाम तुम्ही त्याचसोबत भिजत घालू शकता रात्री, आणि सकाळी फक्त काजू किंवा खजूर 4 ते 5 खजूर खाऊ शकता. तर खजूरसुद्धा वजन वाढीसाठी खूप जास्त मदत करतात, त्यामध्ये सुद्धा कॅलरीज असतात. सो सकाळी उठल्यानंतर भिजवलेले मनुक्याचं पाणी, थोडेसे ड्रायफ्रूट्स आणि खजूर. ओके. त्यानंतर नाश्ता करायचा आणि फुल प्लेट नाश्ता करायचा. नाश्ता अजिबात स्किप करू नका. त्यामध्ये तुम्ही घरी जे काही बनत असेल ते सुद्धा खाऊ शकता, लाईक पोहे, उपमा, शिरा. पण जास्तीत जास्त ट्राय करा की तुम्ही बटाट्याचे आणि तुपाचे पदार्थ जास्त खाता. म्हणजे बटाटे पोहे असतील, आलू पराठा असेल, तूप जास्तीत जास्त खायचं ट्राय करा, म्हणजे तुपाचा शिरा वगैरे. शिवाय आपल्याला प्रोटीनची गरजसुद्धा जास्त असते वजन वाढण्यासाठी. सो त्यासाठी प्रोटीन रिच पदार्थ खा, म्हणजे पनीर रोस्टेड असेल, चिकन असेल, अंडी असतील, सोयाबीनचे पदार्थ असतील किंवा भिजवलेले चणे, स्प्राउट्स तुम्ही खाऊ शकता. या सगळ्या गोष्टी तुम्ही नाश्त्यामध्ये ॲड करू शकता. त्यानंतर दुपारच्या जेवणाआधी म्हणजे नाश्त्यानंतर जर तुम्ही नाश्ता 8 वाजता करताय तर 10-11च्या दरम्यान वगैरे एक छोटंसं काहीतरी नाश्ता पुन्हा करायचा. म्हणजे ओट्स किंवा केळी असतील, ड्रायफ्रूटचे लाडू असतील, रव्याचे लाडू असतील किंवा शेंगदाण्याचे चिक्के असेल, अशा थोड्या छोट्या छोट्या गोष्टी खायच्या ट्राय करा. मी सगळ्यात साधं खाते, ते म्हणजे एक बटाटा उकडायला घालते सकाळीच आणि तो मी 10-11 वाजता खाते. काही नाही, फक्त बटाट्याला तिखट मीठ लावायचं आणि तसाच अखंड एक बटाटा खाऊन टाकायचा. बटाट्यामध्ये कार्ब्स असतात आणि वजन वाढण्यासाठी कार्ब्स खूप जास्त इम्पॉर्टंट असतातच. सो वन पोटॅटो इन अ डे इज मस्ट. त्यानंतर दुपारी आता जर तुम्ही एक चपाती आणि भात खाताय तर चपातीची क्वांटिटी सेम असू दे, थोडी भाताची क्वांटिटी वाढवायचा ट्राय करा. आणि भातामध्ये किंवा चपातीवरती सुद्धा तूप ॲड करा. म्हणजे भातातसुद्धा तूप घ्यायचं आणि चपातीला तेल लावण्याऐवजी तूप लावायचं. सो 1 चमचा तूप ॲड करा. खूप जास्त क्वांटिटीमध्ये लंच तुम्हाला सुरुवातीला जाणार नाही. सो या छोट्या छोट्या ट्रिक्स ट्राय करा आणि हळूहळू तुमचा लंच वाढवण्याचा सुद्धा ट्राय करा. त्यानंतर संध्याकाळच्या वेळी मी डायरेक्ट बनाना शेक पिते. त्यामध्ये 1-2 केळी, 1 चमचा पीनट बटर, 1 चमचा प्रोटीन पावडर, 1 चमचा मध, 1 चमचा कॉफी जर तुम्हाला आवडत असेल तर. टेस्टला खूप जास्त चांगलं लागत नाही बनाना शेक, त्यामुळे कॉफी ॲड केली तर खूप छान टेस्टसुद्धा येते आणि पिऊ वाटतं. बेसिकली थोडंसं फुल वाटतं, त्यामुळे 2-3 तास तर तुम्ही काहीच खाणार नाही त्या पिल्यानंतर. सो 4-5 वाजता घेण्याचा ट्राय करा, त्यामुळे रात्रीचं जेवणसुद्धा व्यवस्थित जाईल तुम्हाला. आणि पीनट बटर मी कुठलं खाते तर हे माय फिटनेसचं आहे. हा माझा दुसरा डबा असेल. मला खूप जास्त आवडतं हे पीनट बटर. दुसरे जे किसानचे वगैरे ते मला आवडतच नाही, म्हणजे असं खूप शेंगदाण्याचंच असतं ते, पण मला खूप जास्त शेंगदाणे खायला आवडत नाहीत. त्यामुळे मग मी हे चॉकलेट फ्लेवरमध्ये घेतलं. खूप जास्त टेस्टी आहे आणि त्यामधून आपल्याला कॅलरीज जास्त मिळतात आणि प्रोटीनसुद्धा मिळतं. त्यामुळे 1-2 चमचे दिवसातून तर मस्ट आहे. त्यानंतर पुन्हा रात्रीचं जेवण, ज्यामध्ये चपाती, भाजी, भात, आमटी सगळं असेल असं, शिवाय तूपसुद्धा असेल. आपण मुलींना सगळ्यात जास्त कंजूसपणा करतो भाजी आणि आमटी खायला. एवढीशी भाजी घेऊन खातो, पण असं नाही. फुल वाटी भरून आमटीसुद्धा आणि भाजीसुद्धा आपल्याला संपवायची असते.
त्याशिवाय आपल्या अंगाला काय लागणार आहे. आता एवढं सगळं खाऊन जर पोटात थोडीशी जागा असेल तर झोपण्याच्या आधी खजूर 4 ते 5 खजूर दुधामध्ये उकळून घ्यायचे आणि ते दूध पिलं तरी सगळ्यात जास्त बेस्ट आहे. खजूरमुळे वजन वाढायला मदत होतेच. सो जर तुमच्या पोटामध्ये थोडीशी जागा असेल तर हे तुम्ही ॲडजस्ट करू शकत असाल तर नक्की ट्राय करा. मी संध्याकाळच्या वेळी जरासा लिक्विड टाळते, यू नो व्हॉट आय मीन. रात्रीचं जास्त वेळ उठायला नाही आवडत मला, त्यामुळे मग मी मिल्कशेकमध्येच खजूर ॲड करते आणि तेव्हाच घेते. तुम्ही रात्री घेतलं तरी बेस्ट आहे, त्यामधून घेतलं तरी गोड आहे. फक्त खजूर खाणं इम्पॉर्टंट आहे. सो लेट्स मूव टू द पॉईंट नंबर 3, दॅट इज एक्झरसाईज. हो, वजन वाढवण्यासाठी सुद्धा एक्झरसाईज करणं तेवढंच इम्पॉर्टंट असतं. कारण आता जे एवढं सगळं आपण खाणार आहे ते सगळं आपल्या पोटामध्ये जमावायला लागतं, म्हणजे आपलं फॅट बेसिकली वाढायला लागतं. सो फक्त आपलं पोटच वाढू नये, सगळं आपण जे खातो आहे ते सगळं आपल्या बॉडीमध्ये इव्हनली डिस्ट्रीब्यूट व्हावं यासाठी आपल्याला एक्झरसाईज करायला लागतो. आणि एक्झरसाईज करण्यामागे अजून एक मेन रिझन आहे, ते म्हणजे जेव्हा आपण एक्झरसाईज करत असतो त्यावेळी आपला एक ग्लुटामाइन नावाचा हार्मोन असतो बॉडीमध्ये, तो रिलीज होतो आणि तो मेन रिझन असतो आपल्याला भूक लागण्यामागे. सो ज्यावेळी आपण एक्झरसाईज करतो त्यावेळी आपल्याला भूक लागते, तर ह्या ग्लुटामाइनमुळे आपल्याला भूक लागत असते. सो त्यासाठी आपल्याला एक्झरसाईज केला पाहिजे. त्यामुळे आपल्याला भूक लागते तर आपला इंटेक पण वाढत असतो, त्यामुळे आपलं वजन वाढायला लागतं. आता कुठले एक्झरसाईज करायचे तर यूट्यूबला सर्च करा, वेट गेन एक्झरसाईज भरपूर येतील. एक जो व्हिडिओ मी पर्टिक्युलर फॉलो करते तो म्हणजे एक असं रोबोटिक टाईप आहे, तो एक्झरसाईज करत असतो, त्याच्यासोबत आपल्यालासुद्धा एक्झरसाईज करायचा असतो आणि जो मध्ये गॅप असतो 10 सेकंड वगैरे तोसुद्धा आपल्याला ते देत असतात. त्यामुळे तो फक्त 30 मिनिटांचा व्हिडिओ बघत बघत एक्झरसाईज केला तरी इनफ आहे. मी फक्त तेवढंच करते आता तरी. मी तुम्हाला इकडे स्क्रीनशॉट दाखवेल त्याचं थंबनेलचं, तो तुम्ही फॉलो करू शकता. लेट्स मूव टू द टिप नंबर 4, दॅट इज प्रोटीन. व्हे प्रोटीन आणि सप्लिमेंट्सची गरज आहे का? आता प्रोटीनची गरज तर आपल्याला रोजच पडत असते आणि वजन वाढवण्यासाठी तर प्रोटीनची गरज जरा जास्तच पडते. सो आता आपण जिम करत नाही आहे, म्हणजे आपण मसल बिल्डिंग करत नाही, आपण बॉडी बिल्डिंग करत नाही आहे. त्यामुळे आपल्याला व्हे प्रोटीनची गरज नसते, कारण आपल्या बॉडीला तितकी प्रोटीनची गरज नाही आहे. आपण फक्त थोडंसं 4-5 किलो वजन वाढवते, थोडंसं गोलूमोलू होते, नॉट मसल बिल्डिंग करते. सो आपल्याला इतकी प्रोटीनची गरज पडत नाही जेवढी त्या व्हे प्रोटीनमध्ये असते. आणि शिवाय ते इतकं महाग असतं. सो मी एकदा प्राईस बघूनच रिटर्न आले. सो हे काय आपल्याला जमणार नाही, खूप महाग, 3-4 हजारनं अर्धा किलोचे डबे येतात. त्यामुळे आणि त्याची आपल्याला गरज पण नाही आहे ना. गरज असती तर इट्स फाईन, ओके. आता जर गरजच नाही आहे तर ते खाऊन काय उपयोग आहे. पण आपल्याला प्रोटीनची गरज असते, मग ती आपण चिकनमधून, अंडीमधून, पनीरमधून ह्यातून भरून काढू शकतो. पण थोडीशी कमीच मिळते आपल्याला, कारण आपण रोज उठून किती ते खाणार आहे. सो मला एक असं सोल्युशन हवं होतं ज्यामध्ये प्रोटीन आपल्याला पाहिजे तेवढेच प्रोटीन आहेत, खूप जास्त महाग पण नाही आहेत आणि वजन वाढीसाठी बेसिकली सगळ्यात जास्त मदत करेल. सो असं सोल्युशन मला एक सापडलं आहे. मी खूप जास्त शोधत होती असं काहीतरी मला मिळेल. सो मला हे मिळालं, दॅट इज हे पतंजलीचं न्यूट्रेला वेट गेन आहे. हे अजिबात स्पॉन्सर्ड नाही आहे, हे मी स्वतःच्या पैशाने घेतले आणि खूप शोधाशोध करून घेते. आता मी हे का घेतलं हे सांगते. यामधून मला 20 ग्रॅम प्रोटीन मिळते पर 100 ग्रॅममध्ये आणि शिवाय कॅलरीज पण आहेत आणि कार्ब्स पण आहेत. म्हणजे बेसिकली वजन वाढवण्यासाठी जे इम्पॉर्टंट असतं ना, त्या सगळ्याच गोष्टी यामधून मला मिळाल्यात. शिवाय अजून एक रिझन आहे जे तुम्हाला सगळ्यांनासुद्धा आवडेल मला वाटते, कारण यामध्ये ॲडेड ग्लुटामाइन दिले, म्हणजे जो मी हार्मोन सांगितला होता पहिला, तो ह्यामध्ये सुद्धा म्हणजे त्याचे कंटेंट्स आहेत. सो आपल्याला भूक लागण्यासाठी हे जास्त मदत करू शकतं. म्हणजे हे घेतल्यामुळे आपल्याला थोडी भूक लागू शकते ग्लुटामाइनमुळे. सो आय थिंक दिस इज द बेस्ट इन्व्हेस्टमेंट आणि हे बजेट फ्रेंडलीसुद्धा आहे. मी फक्त हे 450 रुपयाला ऑर्डर केलं होतं आणि खूप जास्त बजेट फ्रेंडली आणि मला ज्या गोष्टी पाहिजे होत्या त्या सगळ्या मला यातून मिळत आहेत आणि खूप वर्थ इन्व्हेस्टमेंट आहे मला असं वाटतं. आणि जरी तुम्ही हे नाही घेतात, हे नाही खाल्लं, काही फरक पडत नाही. जो डाएट आहे तो व्यवस्थित फॉलो केला ना तरी आपलं वजन वाढायला सुरुवात होतं. तर मला एकच इश्यू होता की मी अंडी नाही खाऊ शकत आहे, कारण प्रोटीनचा बेस्ट सोर्स अंडीच आहे, पण तो मी नाही खाऊ शकत आहे कारण मला उष्णतेचा भरपूर त्रास आहे. सो मी चिकनसुद्धा जास्त नाही खाऊ शकत आहे आणि राहिलं तर मग काय पनीरच आहे. मग पनीर पण रोज उठून किती खाणार आणि काय करणार. सो मला प्रोटीनचा एक बेस्ट ऑप्शन सापडला आणि आय एम लव्हिंग इट. मी जो डाएट फॉलो करत होते तो मी डाएट फॉलो करतेच आहे. मी तेवढं
एवढंच खाते. फक्त प्रोटीन शेकमध्ये हे मी 1-2 चमचे ॲड केले आणि सकाळी नाश्त्यासोबतसुद्धा दुधासोबत मी हे घेते. म्हणजे दिवसातून फक्त 2 वेळा मी हे घेते माझ्या पूर्ण डाएटसोबत. तुम्ही प्लीज मिसअंडरस्टँड करू नका की फक्त हे 2 चमचे खाल्लं की तुमचं वजन वाढेल. हे असं वर्क करत नाही. हे फक्त तुमच्या वजन वाढायच्या प्रोसेसला थोडंसं एक्स्ट्रा पंच देतं आणि थोडंसं लवकर प्रोसेस आपली होऊ शकते. कारण आपल्याला कॅलरीज जास्त मिळतात, प्रोटीन जास्त मिळतात आणि भरपूर मिनरल्स आणि विटॅमिन्स सगळंच आपल्याला भरभरून मिळते. सो हे वजन वाढण्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे असं मला वाटतं. बघितलं एवढा सगळा स्ट्रगल असतो वजन वाढवण्यासाठी, पण थोडंसं पण वजन काट्यावरती बघितलं ना वाढलेलं वजन, तेव्हा हे सगळं वर्थ इट वाटतं आणि खूप जास्त भारी वाटायला लागतं जेव्हा आपलं वजन वाढतं. सो दॅट्स इट फॉर द व्हिडिओ. जर तुम्हाला काही शंका असतील, काही क्वेश्चन्स असतील अजूनही, तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता किंवा DM करू शकता. सो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.